नमस्कार, उर्मिला's फन किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर इथे मी 2 कांदे बारीक कट करून घेतलेले, 1.5 टोमॅटो बारीक कट करून घेतले, 3 मिरच्या आणि 3 अंडे इथे फोडून घेतलेले, थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर। तर इथे मी 3 चमच तेल घेतलेले। तर आपलं तेल गरम झाले, अर्धा चमच मोहरी छान तडतडली की अर्धा चमच जिरा, त्यानंतर कढीपत्ता, कांदा मिक्स करून घ्यायचं। हलकासा लालसर झाला की त्यानंतर आपण घालूया मिरची। आता आपला कांदा हलकासा लालसर झालेला आहे। आता आपण यात ऍड करूया मिरच्या। 2-3 मिनिटं आता परतून घेऊ, त्यानंतर आपण घालूया टोमॅटो। आता आपल्या मिरच्या परतलेल्या, तर आता आपण यात ऍड करूया टोमॅटो। त्यात सोबत अर्धा चमच मी मीठ घालते, म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जाईल। मिक्स करायचं आणि 2-3 मिनिटं आता आपण परतून घेऊ। आता आपला टोमॅटो छान शिजला, तर आता आपण मसाले ऍड करूया। अर्धा चमच हळद, अर्धा चमच गोडा मसाला, थोडासा काश्मीरी लाल तिखट मसाला आणि थोडासा यात ऍड करतोय आपण चिकन मसाला। चिकन मसाल्याने छान टेस्ट येते। आता मिक्स करूया। आता यात ऍड करूया आपण अंडी, कोथिंबीर, मिक्स करून घ्यायचं। आता चवीनुसार मीठ घालायचे। मी ऑलरेडी थोडंसं मीठ आधी घातलेलं, आता नॉर्मल घालते। मिक्स करायचे। आता ही झाली आपले अंडा भुर्जी। आता आपली अंडा भुर्जी ड्राय झालेली, वरून आपण कोथिंबीर घालूया। अंडी छान शिजलेले आहेत आपले। तर आता आपण गॅस बंद करूया। तर इथे मी तवा घेतलाय, तर अर्धा चमच बटर घालते। बटर छान लावून घ्यायचं। आता यावर आपण पाव ठेवणार आहोत। दोन्ही साइडने बटर लावून घ्यायचे आपल्याला। आता आपलं दोन्ही साइडने छान बटर लागलेले, छान पाव भाजलेले। ही झाली आपली अंडा भुर्जी पाव। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा। उर्मिला's फन किचन या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।